बकाला, मुमरा का सबसे तेज ग्रोसरी, जनरल आइटम्स और फूड डिलीवरी ऐप। अब सब कुछ मिलेगा फास्ट, फ्रेश और बिना किसी परेशानी के सीधा आपके घर तक। आज ही डाउनलोड करें बकाला और महसूस करें लाइटनिंग फास्ट डिलीवरी का नया एक्सपीरियंस। डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शन में है या फिर आप सीधे प्ले स्टोर में जाके बकाला सर्च करके डाउनलोड कर सकते हैं। अब देर किस बात की। ठाणे में ट्रैफिक विभाग ने शुरू की टोइंग वैन सर्विस। समाजसेवी अजय जेया ने किया विरोध, टोइंग कर्मचारियों ने की दबंगई। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। समूचे ठाणे पुलिस आयुक्तालय के यानी शहर वाला जो क्षेत्र है, ग्रामीण का छोड़कर, उस शहर वाले क्षेत्र में, ठाणे मनपा वाले क्षेत्र में फिर एक बार ठाणे पुलिस के ट्रैफिक विभाग द्वारा टोइंग वैन की सर्विस शुरू की जा रही है और एक सप्ताह से इसको लेकर के ठाणे में काफी घमासान मचा हुआ है। मुमरा में तो लगभग एक महीने से ज्यादा हो गया है कि टोइंग की कार्रवाई शुरू हो चुकी है। टोइंग की सर्विस जो है ट्रैफिक विभाग ने शुरू कर दी है, मगर एक हफ्ता लगभग हो रहा है ठाणे में इस टोइंग सर्विस को शुरू करके और इसको लेकर विवाद हो रहे हैं। सबसे पहले हम आपको बताएंगे कि अक्सर जो मांग थी कि टोइंग वैन पे कैमरा नहीं होता है तो गाड़ियां किस तरह से रखी जाती है और किस तरह से दुर्व्यवहार होता है, वो कुछ सामने नहीं आ पाता है और फिर लोगों को वीडियो बनाने पाते, जिससे भी दिक्कत होती है। अब यहां पर आपको बताएं कि टोइंग वैन को लेकर के सबसे पहले ठाणे पुलिस के ट्रैफिक विभाग के जो पुलिस उपायुक्त है पंकज सिरसाट, उन्होंने इस टोइंग वैन को कैसे शुरू किया जा रहा है, उसमें क्या सामग्री और उपकरण आदि जो है, इक्विपमेंट जो है उपलब्ध कराए गए हैं, वो सारी उन्होंने जानकारी दी है। वो हम आपको पहले दिखाएंगे। फिर उसके दूसरे दिन ठाणे के समाज सेवी है अजय जेया, युवा समाज सेवी, जो अक्सर गलत तरीके से की जाने वाली ठाणे की इस टोइंग कार्रवाई को लेकर आवाज उठाते रहते हैं। तो जब वो इस मुद्दे पर ठाणे ट्रैफिक पुलिस के कार्यालय के बाहर तीनाथ नाका के बिल्कुल वहां पर जो कार्यालय पड़ता है, तो वहां पर जब अजय जेया पहुंचे हैं तो वो मीडिया से बात कर रहे हैं और उसी दौरान तमाम टोइंग कर्मचारी यहाँ इकट्ठा हो गए हैं और उन लोगों ने फिर अजय जेया को घेरने की कोशिश की है। पूरा घटनाक्रम हम आपको दिखाएंगे कि देखिए ये टोइंग की शुरुआत जो की गई है उसको लेकर के अब किस तरह से विवाद पैदा हो रहा है। प्रशासन का कहना कुछ और है, टोइंग कर्मचारियों का कहना और दबंगई करना कुछ और है, मगर अजय जेया जो आम ठाणेकरों के लिए लड़ रहे हैं उनका क्या कहना है। कोई एक अकेले अजय जेया की तो गाड़ी उठाकर नहीं ली जाई जाती है और अजय जेया का सबसे बड़ा सवाल जो मुमरा में भी अक्सर उठता है कि सिर्फ कार्रवाई 2 व्हीलर्स पे ही क्यों, 3 व्हीलर्स 4 व्हीलर्स पर टोइंग की कार्रवाई क्यों नहीं होती, ये सबसे बड़ा मुद्दा है। आता त्या काळ्या बॉक्समध्ये जो टोकन दिसला त्याचा कॅमेरा आहे, कॅमेरातनं जी लेफ्ट साइड आहे, लेफ्ट साइडवरनं आपण जे गाड्या टाकतो किंवा लेफ्ट साइडच्या गाड्या उचलून टाकतो, त्यासाठी बरोबर ते तो लेफ्ट साइड 60-70% लेफ्ट साइड कव्हर करणार, राईट तर कव्हर करणारच आहे, पण लेफ्ट साइड जास्तीत जास्त, कारण लेफ्ट साइडवरनं जी काय प्रक्रिया होती ती सगळी लेफ्ट साइडवर म्हणून लेफ्ट साइड जागी कव्हर केलेली। लायसन्स बघताना 3 जणांची कमिटी आहे, मी आमची एसीपी ठाण्याचे आणि पीआय ऍडमिन यांनी कमिटी केलेली आहे। त्या कमिटीमध्ये या ज्या गाडीला आपण सूचना दिलेल्या होती की सीसीटीव्ही आहेत का, मेगाफोन आहेत का, याची चेकिंग करून मग त्यांना आपण आज व्हायरलेस करणार। याचा आता 14-12 डिसेंबर पर्यंत याचं व्हॅलिड आहे लायसन्स। डिसेंबर पर्यंत जे व्हॅलिड लायसन्स पण आपण जे चेक करतो फिजिकली, त्याची कॉपी तर घेतलेलीच असते ड्रायव्हरची, पण हे पण आपण घेतो आणि ट्रेन चालू केल्यानंतर 10 दिवसात त्यांना पीसीसी कंपल्सरी केलेली आहे, कारण नवीन ट्रेन चालू झाल्यानंतर स्टाफ कोणत्या नेमलेला तो पूर्वी ठरत नाही, चालू करताना ते स्टाफ देतील, स्टाफची पीसीसी 10 दिवसात त्यांना अनिवार्य, 10 दिवसात दिली नाही तर ट्रेन कायमस्वरूपी बंद राहील। ऍक्सेस आहे म्हणजे 3 ते 4 ठिकाणून त्याला मॉनिटर केलं जाणार आहे, त्याच्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारच्या पारदर्शकता आणायचा 100% याच्यातनं प्रयत्न आहे। कालच ठाणे वाहतूक विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की लवकरच जे आहे ठाण्यामध्ये आता टोइंग व्हॅन जे आहे ते आता सुरू होणार आहे। मात्र टोइंग व्हॅन सुरू होण्यामध्ये जे आहे समाजसेवक अजय जया जे आहेत ते त्यांच्या मतावर ठाम आहेत की
अजूनही टोईंग व्हॅनमध्ये काहीतरी अडीअडचणी आहेत आणि त्यांनी देखील आता ह्या पुन्हा टोईंग व्हॅन सुरू होण्याबरोबरच त्यांनी एक आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे. नेमका काय त्यांचा आक्षेप आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला एक स्पष्टपणे हे टोईंग व्हॅन आता चालू करण्याचा प्रयत्नामध्ये आहे. काही टोईंग व्हॅन त्यांनी चालू केलेले आहेत. मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की टोईंग व्हॅन ते वेगवेगळ्या कारणास चालू करण्याचा प्रयत्न करतायत, पण ते आम्ही चालू होऊ देणार नाहीये. 10 दिवसाचा मी अल्टिमेटम त्यांना आज देतोय. 10 दिवसात त्यांनी ज्या ज्या त्रुटी म्हणजे चेंजेस केलेले आहेत ते आम्हाला दाखवावं. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ऑन डिबेट लाईव्ह याच्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते किती खोटे आहेत हे आम्ही सांगणार आहेत. कारण प्रत्येक विषयावरती त्यांनी खोटं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आणि खोटं माहिती देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये हे चेंजेस केलेत, ते चेंजेस केलेले आहेत. पहिला तर एक त्यांनी आता काल आम्ही एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय असं म्हटलेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरा पहिला पण प्रावधान होतं त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी जे सीसीटीव्ही कॅमेरा होतं त्याच्यामध्ये आजूबाजूला पूर्ण टोईंग व्हॅनचे पोरं आमच्या आजूबाजूला उभे आहेत. त्यांची पण प्रतिक्रिया त्यांना द्यायचं असेल तर त्यांनी पण द्यावं. पण आता आम्ही हे डीसीपी कार्यालयासमोर, डीसीपी हा भ्रष्ट आहे याचं मी क्लिअर तुम्हाला आज सांगतोय. कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही त्यांना माहिती दिली होती की या विषयावरती ज्या ज्या चेंजेस करायला पाहिजे होतं त्या चेंजेस त्यांनी केलेले नाहीयेत. आणि प्रामुख्याने मी त्यांना म्हणतोय की बाबा तुम्ही जे चेंजेस केलेले आहेत ना ते काही जे भ्रष्टाचार थांबवण्याचा त्याच्यामध्ये काही फायदा होणार नाहीये. कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे त्यांनी कॅमेरा बसवलेले आहेत ते कॅमेरा अशा पद्धतीने लावलेले आहेत की गाडी उचलल्यानंतर ते दिसणार. कुठून उचलतात हे दिसणार नाही आपल्याला. आणि 10 दिवसाचा आहे. माहिती अधिकार टाकल्यानंतर 10 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला काय त्याच्यामध्ये भेटणार नाही. आणि हे संगनमताने चालू आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. तुम्ही कोण आहेत? मी माझं बाईट देतोय. तुम्ही कशाला आले तिथे? पोलीस इथे तुम्ही कोण आहेत? मी माहिती देतो. मी धमकी दाखवू? तू माझ्यावरती बोल. नाही तू कशाला अरे मी बोलतोय माझ्याकडे कशाला हा गुंडा आहे. टोईंग या ठिकाणी टोईंगचे सर्व कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. समाजसेवा अजय जया यांच्यावरती आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पंकज शिरसाट हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सर्व कर्मचारी त्या टोईंगचे जे कर्मचारी आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाईगिरी करताय तुम्ही टोईंगचे. अरे पुरावे दाखव पोलिसांच्या सकाळी तुम्ही आले त्यावेळेस सगळ्यांसाठी ट्रेनिंग करण्यात आलं होतं. या ठिकाणी येऊन धिंगाणा घालायचा विषय चाललाय. त्याच्याबद्दल आता मी काही बोलणार नाही. अजय जया यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर. काय आपली प्रतिक्रिया? हे बघा हे करा ना तुम्ही तिकडे घ्या ना. ते काय बोलताय ते चला. ते काय चाललंय दोघांचं ते तुम्ही बघा. मी तर दोघांना थांबवायचा प्रयत्न करतोय. याच्याबद्दल मला काही प्रक्रिया द्यायची नाहीये. तुम्ही गुंड नाही ते मी गुंड नाही. हे निघा तुम्ही तुमच्या ट्रेनिंग घ्या. अजयजी वाहतूक विभाग बघा आम्ही आमचा बाईट देणार. आम्ही आमचा हक्क मांडणारच आहे. जे काय असतील त्यांना वाटतं मी गुंड आहे किंवा काय असेल त्यांनी पुरावे दाखवावं. याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिगल पद्धतीने मी चालू केलेल्या आहे लिगल पद्धतीनेच मी जाणार आहे. कुठलाही बेकायदेशीर वर्तणूक मी करत नाहीये. कायद्याच्या बद्दल मी प्रत्येक गोष्ट मांडत असताना मी ज्या ज्या गोष्टी डीसीपी साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय चुका आहेत ते आम्ही लोकांसमोर मांडणार आहे. जसं ते त्यांची प्रतिक्रिया देतात तशी माझी प्रतिक्रिया देण्याचा मला अधिकार आहे. अधिकार असताना ते लोक इतक्या दिवशी ते समोर येत नव्हते. आता त्यांना एवढी ताकद मिळाली
की लोकांसमोर येऊन ते ऑन रेकॉर्ड लाईव्ह मध्ये धमकी देतात. अजयजी कुठेतरी असं देखील त्यांनी सांगितलं तुम्हाला हप्ता मिळाला. अरे आजपर्यंत ₹1 घेतले असेल ना त्यांनी माहिती द्यावं, पुरावे द्यावं. माझं जे काही चेकिंग करायचं असेल ना ITR हे ते मी माझं आता नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल मी देतो, मोबाईलमध्ये त्यांनी बघून घ्यावं. ₹1 जरी कोणाकडून मी घेतला असेल किंवा माझ्याकडून काहीतरी ट्रान्झॅक्शनचा विषय जरी मांडला असेल ना तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा आत्ता ताबडतोब दाखल करावा. सातत्यानं आपण टोईंग व्हॅनला विरोध करताय, कुठेतरी आज सीसीटीव्ही देखील आता इथे लावण्यात येणार आहे असं स्पष्टीकरण त्यांनी बरोबर. केलंय. अनेक तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आज शिबिर, आज ट्रेनिंग सेक्शन देखील पार पडलंय. नाही ना, मी ज्या मागण्या जे मी म्हणतोय ना त्या मागण्या त्याच्यातल्या नाहीच आहे. सीसीटीव्ही कॅमेरा हा पहिला पण होता. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये माझं प्रामुख्य मागणी आहे जिथून गाडी उचलतात ते व्हिडिओ पाहिजे. त्या टोईंग व्हॅनमध्ये जे कॅमेरा लावलेले आहेत गाडी उचलताना व्हिडिओ दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये हे जे अग्रीमेंट झालेले आहेत विदाऊट टेंडरिंग प्रोसेसमध्ये झालेले आहेत. एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. एक्सटेन्शन देण्याची काही गरज नव्हती. त्याची तक्रार आम्ही दिली होतं. त्याचं इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही अपर पोलीस यांना पण मी स्टेटमेंट दिलेले आहेत. ते रीतसर वेगळ्या पद्धतीने ते काय करार बरोबर आहे नाहीये ते पुढे चालू आहे. पण आता जे नवीन त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत त्या चेंजेस आतापर्यंत कुठलाही GR किंवा याच्यामध्ये हाती आमच्याकडे नाहीये. जे काय ते मीडिया समोर बोलतायत की आम्ही हे चेंजेस केले ते चेंजेस तेवढंच मला माहिती आहे. त्या विषयावरती मी अभ्यास केल्यानंतर त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया देतोय. आता मी त्यांना फक्त हेच म्हटलं की मी 10 दिवसापर्यंत वाट पाहणार आहेत. यांची सगळे जे काय चेंजेस करायचे आहेत किंवा त्यांनी असं म्हटलंय की बाबा लोकांना ट्रेनिंग देणार आहेत. हे ट्रेनिंग असे देणार आहेत की अशा लोक जे मीडियामध्ये माझी प्रतिक्रिया देत असताना लोक माझ्या अंगावर येत असतील अशा लोकांना ते ट्रेनिंग देणार आहेत. ट्रेनिंग देऊ द्या, सगळ्या काही गोष्टी त्यांनी करू द्या. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर एकदम लीगल वे मध्ये आम्ही आमच्या ऍडव्होकेट बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जन आंदोलन घेऊ आणि कोर्टात सुद्धा जाऊ. कोर्टात जाण्यात आम्हाला काही विलंब लागणार नाही. कोर्टात आम्ही जाण्यापूर्वीच टोईंग व्हॅनचं अग्रीमेंट झाल्यानंतर कमिशनर साहेबांनी बंद केलं होतं तर कोर्टात जाण्याची काही गरज पडली नव्हती. जर परत चालू होत असेल आणि कायद्याने ते बंद करायचं असेल तर आम्ही कोर्टात जाऊ. लोक पण आमच्या बरोबर येतील. PI दाखल करू आणि लोकांचे जेवढे लोक आहेत आमच्या बरोबर सगळे येतील त्याच्यामध्ये.